हॅलो, मी आहे सविता आणि आज आम्ही चाललेलो आहोत कनेरी मठ बघायला. तर कोल्हापूरपासून फक्त 12 किलोमीटर अंतरावरती वसलेल्या कनेरीवाडी येथील सिद्धगिरी मठ बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. खरं तर बऱ्याच दिवसापासून नाही, बऱ्याच वर्षापासून मला हा मठ बघायचा होता आणि आज शेवटी हा मठ बघण्याचा योग आलाच. तर आम्ही सकाळी 11 वाजता घरातून निघालेलो गडिंग्लजमधून आणि कोल्हापूरला सिद्धगिरी मठापर्यंत पोचायला आम्हाला 1-1.5 तास गेला. मध्ये 1-2 ठिकाणी गाडी थांबवली आणि हे आहे प्रवेशद्वार सिद्धगिरी मठाचं. तर हे जे प्रवेशद्वार आहे ना, तिथं तुम्हाला पार्किंगसाठीची पावती फाडावी लागते. तर 20 रुपये गाडी पार्किंगसाठी घेतात. तर आम्ही वर्किंग डे दिवशीच गेलेलो, त्याच्यामुळे जरा बऱ्यापैकी गर्दी कमी होती. तरी पण पाहू शकता गाड्या अगदी कच्चून भरल्या होत्या. मला वाटतं हॉलिडेच्या दिवशी तर भरपूर गर्दी असते. आम्ही फ्रेश वगैरे झालो. मग मिस्टर गेले तिकीट काढायला, कारण इथं जे म्युझियम आहे आणि गार्डन आहे ना, ते बघण्यासाठी त्यांचे तिकीट्स लागतात. तर मोठ्या माणसांसाठी 250 रुपये तिकीट आहे. 1 ते 5 वर्षाखालील मुलांना फ्री आहे आणि 5 वर्ष ते वरील मुलांना 150 रुपये तिकीट आहे. तर आम्ही तिकीट काढलो आणि मग निघालो वरती अन्नछत्राकडे. तर इथं अन्नछत्रसुद्धा असतं. 11 ते 2च्या वेळेत तुम्हाला तिथं जेवण करायला भेटतं. तर अन्नछत्राकडे जातानाच इथं छान असं हे पहा, कनेरी मठ त्यांनी दगडामध्ये वगैरे शिल्प बनवलेली आहेत. अगदी सुरेख बनवलेलं आहे. पिल्लूचा सुद्धा आमच्या आज मूड चांगला होता, त्याच्यामुळे चालत होती. बऱ्याच शाळांच्या ट्रिपसुद्धा आलेल्या होत्या. मग आम्ही तिकीट वगैरे काढलं. म्हटलं आधी पहिल्यांदा थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया. बऱ्याच लोकांनी सांगितलं अन्नछत्र आहे, तिथंसुद्धा जेवू शकता किंवा त्यांचं प्रायव्हेट उपहारगृहसुद्धा आहे, तिथंसुद्धा जेवू शकता. मग आम्ही अन्नछत्राकडे निघालो तर तिथं हा असा धबधबासुद्धा एक बनवलेला आहे, तो सुद्धा खूप छान आहे. आणि लाडूबाई तर माझी आज फुल फोटो काढून घेण्याच्या मूडमध्ये होती आणि तिचा मूड चांगला होता. आणि खरं तर आम्ही बरोबर उन्हाच्या वेळेतच गेलेलो, त्याच्यामुळे थोडं ऊन जास्त होतं. अन्नछत्राच्या इथं गेलो आणि तिथंसुद्धा जेवण करून घेतलं. तर मसूरची भाजी, भात आणि आमटी असा तिथं अन्नछत्रामध्ये जेवण होतं. जेवण वगैरे आवरलं आणि मग गेलो आम्ही तिथं महादेव, जे प्राचीन महादेव मंदिर आहे ना, सिद्धेश्वर मंदिर, तिथं गेलो आणि तिथं महादेवांचं दर्शन घेतलं. महादेवांचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही पुढे निघालो. मंदिरातून बाहेर गेल्यानंतर मंदिराच्या समोरच हे असे 2 हत्तीचे स्टॅच्यू आहेत. भरपूर असं म्हणजे मोठे आहेत हे दोन्ही पण स्टॅच्यू आणि त्याच्यावरती म्हणजे लहान मुलां वगैरे बसून कसे एन्जॉय करतात ना, ते दाखवलेलं आहे. तर पाहू शकताय, खूप छान आहे एरिया आणि एरिया भरपूर मोठा आहे. तुम्ही फिरायच्याच मानसिकतेने कनेरी मठामध्ये यायचं, कारण तुम्हाला चालत चालत हा पूर्ण मठ फिरावा लागतो. त्याच्यामुळे स्टॅमिना असेल तर खरंच फिरण्यासारखं, बघण्यासारखं भरपूर आहे या मठामध्ये. आणि आम्ही पायऱ्यावर उतरून खाली आल्यानंतर मी इथं मोठी अशी नंदीची आणि महादेवांची मूर्ती त्यांनी बनवलेली आहे. आणि पूर्ण हा जो मठ आहे ना, आता अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेला आहे. त्याच्यानंतर मग इथून आम्ही निघालो म्युझियम बघण्यासाठी. तर म्युझियम बघण्यासाठी आम्ही स्टेप्स उतरत होतो ना, तिथं बाजूलासुद्धा त्याने अशा छान छान अशा मूर्त्या, प्राण्यांचे वगैरे स्टॅच्यू बनवून ठेवलेले आहेत आणि पूर्ण हिरवळ असल्यामुळे खूप प्रसन्न वाटतं. मग म्हटलं चला आता आपण फिरायला स्टार्ट करूया. मग सगळ्यात आधी म्हटलं बागेमध्ये फिरण्यापेक्षा म्युझियम बघून घेऊया. तर हे सिद्धगिरी म्युझियम म्हणून आहे. बाहेरसुद्धा त्यांनी खूप छान देखावे, म्हणजे लक्ष्मीकार वगैरे, इथं छोटंसं गाव वसवलेलं आहे. तिकीट प्रत्येक ठिकाणी दाखवावं लागतं. 3 ठिकाणी तिकीट चेक होतं. मग आम्ही तिकीट वगैरे चेक केलं आणि हे म्युझियम बघण्यासाठी आतमध्ये एंट्री केली. तर इथं असं गुफासारखी बनवलेली आहे आणि आतमध्ये आपले जे जुने ऋषीमुनी, वेदमुनी वगैरे होऊन गेले ना, त्यांचे स्टॅच्यू आहेत आणि त्यांच्याबद्दलची पूर्ण माहिती त्यांनी बाजूला लिहिलेली आहे. म्हणजे ज्यांच्याबद्दल आपल्याला कधी माहितीसुद्धा नव्हती ना, ते माहिती तुम्हाला इथे मिळेल. आणि खूप सुंदर असे ते गुफेमध्ये त्यांनी देखावे वगैरे म्हणजे दाखवलेले आहेत, चित्रित केलेले आहेत. आणि मूर्त्या तर इतक्या हुबेहूब वाटतात ना, पूर्ण मठातील मूर्त्या खूप सुरेख त्यांनी बनवलेल्या आहेत, अगदी हुबेहूब वाटतात. तर मी थोडं बऱ्यापैकी व्हिडिओ बनवलेला आहे आणि थोडे थोडे म्हणजे जेवढा शक्य होईल तेवढे व्हिडिओ बनवलेले आहेत, कारण फोनमध्ये तर स्टोरेज माझ्या बिलकुल कमी होतं. म्हणून मग असे छोटे छोटे व्हिडिओज बनवलेले आहेत. मध्ये मध्ये थोडे राहून गेले, पण मला शक्य होईल तेवढे व्हिडिओ बनवले. आणि खूप बघण्यासारखं आहे हे म्युझियम. आणि पहा, खूप सुरेख असं बनवलेलं आहे त्यांनी, म्हणजे वाल्मिकी ऋषींचं पूर्ण जो इतिहासामध्ये आपले वेदमुनी वगैरे आहेत ना, बऱ्यापैकी त्यांनी सांगितलेले आहेत. तर पिल्लूचा आज आमचा मूड खूप छान होता, त्याच्यामुळे म्हणजे तिनं काही जास्त त्रास दिला नाही, हे महत्त्वाचं. आणि हे पहा, जुन्या काळातील पूर्ण माहिती त्यांनी इथं दिलेली आहे. आणि इथं हे शबरी आणि श्रीरामांचा देखावासुद्धा त्यांनी इथं साकारलेला आहे.
त्याच्यानंतर हे वरती आकाशगंगासुद्धा त्यांनी थोड्या एका ठिकाणी दाखवलेली आहे आणि म्हणजे पूर्ण त्यांनी सेफ्टी CCTV वगैरे पूर्ण लावलेले आहेत, माहिती सांगितलेली आहे. त्याच्यामुळे खूप बघण्यासारखं आहे. इथं कृष्ण आणि यशोदा मैयाचं सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. चाणक्य मुनी त्यांचं पूर्ण आणि त्याच्यानंतर आपल्या आयुर्वेदाचा शोध वगैरे कसा लागत गेला त्याची सुद्धा बऱ्यापैकी माहिती इथं दिलेली आहे. त्याच्यानंतर हे पहिलं ऑपरेशन कसं केलं गेलं पूर्वीच्या काळामध्ये ते दिलेलं आहे. हे पहा. आणि अशा प्रकारे गुफा बघत 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 आम्ही बाहेर निघालो. तर एक अर्धा तास तरी लागतो, हळूहळू पूर्ण माहिती वाचत गेल्यानंतर अर्धा ते पाऊण तास लागतो. म्युझियम बघून आम्ही बाहेर आलो आणि मग सरळ मग त्याने ॲरो दाखवलेलेच आहेत, खाली जायचं आणि तिथं आपली जी ग्रामीण शैली आहे ना, म्हणजे ग्रामीण जीवन आहे ना, ते पूर्ण रेखाटलेलं आहे. म्हणजे आजकाल शहरीकरणाच्या आणि आधुनिकतेच्या युगात जे आपलं ग्रामीण जीवन हरवून गेलेलं आहे ना, त्याचे पूर्ण देखावे त्यांनी असं ओपन स्पेसमध्येच दाखवलेले आहेत. आणि अगदी ही जनावरं किंवा ही मुलं वगैरे खेळ खेळायची ना जुन्या म्हणजे गावामध्ये वगैरे, ते सगळे त्यांनी मळणी काढायचं वगैरे देखावे रेखाटलेले आहेत. आणि ह्या मूर्त्या इतक्या हुबेहूब वाटतात ना, की खरंच ते गावामध्ये गेल्यासारखं वाटतं आणि ते खरंच ते कामं करतायत की काय असं वाटतंय. पाहू शकताय अगदी हुबेहूब देखावे आहेत. आणि इथं एकदा जर तुम्ही म्युझियम बघायला सुरू केला ना, तर तुम्हाला पूर्ण बघूनच बाहेर यावं लागतं, कारण मधून तुम्ही एक्झिटच करू शकत नाही. कुठून तर शॉर्टकट काढून तुम्ही बाहेर येऊ शकता, पण पूर्ण बघितल्याशिवाय आपल्याला बाहेर येताच येत नाही. तर पाहू शकता लहान मुले पूर्वीची वगैरे खेळ खेळायची ते आहेत. आणि हे बैलगाडी बैल वगैरे, बैल तर अगदी हुबेहूब वाटत होती. अशा प्रकारे हा एक पार्टचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, कारण व्हिडिओ मोठा बनवण्यासाठी स्पेस नव्हती म्हणून पार्ट 1 बनवलेला आहे. इथं बायका ज्या जुन्या काळात घागरीने पाणी भरायच्या ना विहिरीवरचं, ते सुद्धा दाखवलेलं आहे. तर हा पार्ट 1 कण्हेरी मठाचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. चला मग पुन्हा भेटूयात पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत बाय.